पहा, सर्वात पहिल्यांदा आपणा सर्वांचं HRD आणि HR ह्या लेक्चर सिरीजमध्ये मी अर्जुन शेलार आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मी माझी जास्त ओळख सांगणार नाही, आपण थेट विषयाला सुरुवात करणार आहोत. बघा, सिलेबसमध्ये आपला 2.11 हा टॉपिक आहे, इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन्स. तर एक सर्वात महत्वाची गोष्ट की हा आउट ऑफ मार्क्स देणारा टॉपिक आहे. साधारणतः 10 ते 15च्या रेंजमध्ये ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. याचा सोर्स सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून देतो. ऑफिशियल वेबसाईट म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि रिजनल ऑर्गनायझेशन ज्या सिलेबसला आपल्याला दिलेल्या आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स बोलत असताना सर्वात पहिल्यांदा येते युनायटेड नेशन्स आणि इट्स स्पेशलाइज एजन्सी. संयुक्त राष्ट्र आणि त्याच्या विशेषीकृत ज्या संघटना आहेत सर्व त्या आपल्या सिलेबसला पहिला टॉपिक किंवा 2.11 मध्ये पहिला पार्ट मेन्शन केलेला आहे. ती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि काही रिजनल ऑर्गनायझेशन्स आहेत. ह्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत ह्या ऑर्गनायझेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरचा डेटा जो असतो तो आपला सोर्स असणार आहे, नव्हे तर आयोग त्यातूनच क्वेश्चन फ्रेम करतं. तर एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. बघा, 2021च्या मुख्य परीक्षेला युरोपियन युनियनवरती एक क्वेश्चन आला होता. थोडा अवघड वाटणारा प्रश्न होता, परंतु रेग्युलर जे आपले सोर्सेस असतात मार्केटमधले एक 2-3 सोर्स तुम्हा सर्वांना माहीत असतील, तर त्या सोर्समध्ये ह्या प्रश्नाचा रेफरन्स आपल्याकडे नव्हता. पण युरोपियन युनियनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर तुम्ही जाऊन एक वाक्य पाहिलं, प्रश्न कसा होता ते मी तुम्हाला सांगतो. साधारणतः 3 स्टेटमेंट दिले होते. तर तिसरं स्टेटमेंट असं होतं, युनायटेड इन डायव्हर्सिटी. बघा, युनायटेड इन डायव्हर्सिटी हा युरोपियन युनियनचा काय आहे, ब्रीद वाक्य आहे युनायटेड इन डायव्हर्सिटी. तर हे ब्रीद वाक्य युरोपियन युनियनने कधीपासून वापरायला सुरुवात केली हा प्रश्न विचारला होता. तर युनायटेड इन डायव्हर्सिटी हे ब्रीद वाक्य 2002च्या आसपास आय थिंक, पुन्हा मी नंतर क्लिअर करेल. ठीक आहे, आता हा डिस्कशनचा भाग नाही आपल्या. 2002, परंतु आयोगाने क्वेश्चन्स मध्ये 2019 असं दिलं होतं. तर ते एक स्टेटमेंट जर आपल्याला माहित असलं असतं तर आपल्याला त्या पूर्ण प्रश्नाचं उत्तर देता येत होतं. त्या एका स्टेटमेंटवरती आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करून 3 ऑप्शन एलिमिनेट करून उत्तरापर्यंत पोहोचता येत होतं. तर मग रेग्युलर सोर्समध्ये आपल्या ते स्टेटमेंट नव्हतं. त्यामुळे माझं म्हणणं तुम्हाला सर्वांना एक राहील की हा जो टॉपिक आहे आपला 2.11 युनायटेड नेशन्स अँड इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन 2.11 हा टॉपिक शक्यतो यासाठी ऑफिशियल वेबसाईट आणि विकिपीडियावरचा डेटा हा सोर्स आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणं आवश्यक आहे. तर आणि तरच ह्या टॉपिक मधून आपल्याला चांगला आउटपुट येईल. साधारणतः बघा, तुम्हाला सांगतो 2021 मध्ये ह्या टॉपिकवरती एकूण 11 प्रश्न विचारले होते. तर 11 पैकी 2 प्रश्न अवघड होते. त्या 2 अवघड प्रश्नांपैकी एक प्रश्न रद्द झाला होता. 9 प्रश्न आपल्याला बरोबर उत्तर आणता येत होती. त्यासाठी आवश्यक गोष्ट एकच की आपण डेटा ऑफिशियल वेबसाईटवरून काढणं आवश्यक आहे. अर्थातच तो संपूर्ण डेटा काढण्याचा माझा प्रयत्न राहील आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न निश्चित राहील. तर बघा, सिलेबसला सर्वात पहिला पॉइंट युनायटेड नेशन्स आणि इट्स स्पेशलाइज एजन्सी हा आपल्या आजच्या चर्चेचा भाग आहे. तर यावरती साधारणतः माझा प्रयत्न हा राहील. बघा, सोर्सेस तुमच्याकडे आहेत रेग्युलर मार्केटमध्ये, तुम्ही रीड करणं, मी वाचून दाखवणं यात विशेष असा फरक नाही. माझा प्रयत्न जास्त काय राहील की हा डेटा आपल्या लक्षात कसा राहील. संपूर्ण एचआरडी आणि एचआर हा जो घटक आहे संपूर्ण पाठांतराचा घटक आहे. आता अर्थातच 20-30 प्रश्नांना त्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला अप्रोच लावावा लागतो. ऑप्शन एलिमिनेशनच्या बेसिसवर असेल किंवा जनरल गेसवर्क करून आपल्याला काही प्रश्नांच्या बाबतीत उत्तर द्यावी निश्चितच लागतात. एक 10 ते 20 प्रश्न थोडे आउट ऑफ द बॉक्स असतात, म्हणजे त्याचा सोर्स आपल्याला सहजासहजी भेटत नाही. मग 90 ते 100 जे प्रश्न आहेत ह्या 90-100 प्रश्नांसाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यायची आहे, जेणेकरून ह्या 90-100 प्रश्नांपैकी आपले 90 प्रश्न मिनिमम बरोबर येतील थेट. बाकीचं हे 90 प्रश्न थेटपणे आपले बरोबर जर आले तर आणि तरच या विषयाला आपल्याला आउटपुट मिळतं, अदरवाईज मिळत नाही. मग मी उदाहरणार्थ मगाशी जो प्रश्न सांगितला तुम्हाला युरोपियन युनियनचा, की ते स्टेटमेंट कधीपासून किंवा ते ब्रीद वाक्य त्यांनी कधीपासून वापरायला सुरुवात केली युनायटेड इन डायव्हर्सिटी युरोपियन युनियनने, तर हा आपल्याला माहीत असण्याचा भाग आहे. कारण ज्या वेळेस सिलेबसला आपल्याला युरोपियन युनियन मेन्शन आहे त्यावेळेस युरोपियन युनियनच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देणं आणि त्यावरचा डेटा म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट करणं गरजेचं असतं.
बरोबर. बऱ्याचदा काय होतं, आपण जनरल फक्त वरचेवर डेटा वाचून जातो, माझा अभ्यास झालाय असं आपण म्हणतो, आणि 10 ते 12 प्रश्नांपैकी 4 ते 5 प्रश्न आपले चुकतात. 4 ते 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्न जर आपल्या हातातले असतील, आपल्या टप्प्यातले असतील, आणि ते जर प्रश्न आपले चुकत असतील, तर निश्चितच आपण इतरांपेक्षा पाठीमागे फेकले जाणार आहोत. ते टाळण्यासाठी आपल्याला सोर्सेस जे आहेत ते चांगल्या पद्धतीने कव्हर करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं, हा डेटा रिटेन झाला पाहिजे, आपल्या लक्षात राहिला पाहिजे. माझा तोच प्रयत्न असेल. सोप्यात सोप्या गोष्टी करून देणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा माझा सर्वस्वी प्रयत्न राहील. आवश्यक त्या ठिकाणी महत्वाच्या अशा ट्रिक्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आवश्यक त्या ठिकाणी काही कम्पॅरेटिव्ह डेटा मी सांगून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर सिलेबसचे काही मुद्दे सर्वात पहिल्यांदा आपण वाचून घेऊयात. इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन हा 2.11चा टॉपिक आहे. 10 ते 15च्या रेंजमध्ये यावरती प्रश्न येतात. यातला पहिला आहे युनायटेड नेशन्स अँड इट्स स्पेशलाइज एजन्सी. बघा, अंगटाड हा दिलेला आहे. बघा, आता एक गोष्ट या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे. शक्यतो मी जास्तीत जास्त शॉर्ट फॉर्म यूज करण्याचा प्रयत्न करेल. याचं रिझन हे की त्याचा लॉंग फॉर्म काय आहे हे यासाठी आपला ब्रेननी काम केलं पाहिजे, लगेच काम करायला सुरुवात केली पाहिजे. आणि संपूर्ण HRD मध्ये जोपर्यंत तुमचा ब्रेन डेटा लक्षात ठेवायचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत गोष्टी लक्षात राहत नाही. आणि आपण त्याच पद्धतीने गेलं पाहिजे. डेटा लक्षात कसा राहील? अंगटाड म्हणलं की तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, हा लॉंग फॉर्म लगेच आपल्या लक्षात आला पाहिजे. UNDP म्हणलं तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, बरोबर. ICJ, बघा, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, युनायटेड नेशन्सची मुख्य 6 अंग आहे, त्यापैकी एक अंग आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. आता एक लक्षात घ्यायचं, युनायटेड नेशन्सचे 6 मुख्य अंग आहेत, त्यातला ICJ एक्सक्लुझिव्हली मेन्शन केलेला आहे सिलेबसला. त्यामुळं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आपला चांगल्या पद्धतीने अभ्यासून झाला पाहिजे. त्यानंतरनं एक स्पेशलाइज एजन्सी आहे UNची, ILO म्हणलं की इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. नुकताच प्रिलिमला यावरती प्रश्न येऊन गेला, आपण सर्वांना माहित असेल. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन स्थापना 1919ला झाली होती. पहिलं महायुद्ध संपलं. पहिलं महायुद्ध व्हर्सायच्या तहानुसार संपलं. व्हर्सायच्या तहाचाच एक भाग जो होता तो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना. तुम्ही म्हणसाल पहिलं महायुद्ध संपलं आणि त्याचा आणि ILOचा काय रेफरन्स? पहिलं महायुद्ध संपलं, व्हर्सायचा तह झाला, आणि त्या तहाचाच एक भाग म्हणजे ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. याचा पहिल्या महायुद्धाचा किंवा त्या व्हर्सायच्या तहाचा काय संबंध? तर लक्षात घ्या, मुळातच युद्ध झालं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरती शांतता आणि सुरक्षता असणं गरजेचं होतं, बरोबर. मग शांतता सुरक्षता कधी असेल? ज्यावेळेस सोशल सिक्युरिटी असेल त्यावेळेस. मग जगभरातील सर्व कामगार असतील किंवा ठीक आहे, तर त्यांच्यासाठीच्या जर आपण सिक्युरिटी निर्माण केल्या तर आणि तरच गोष्टी स्टेबल राहतील. अशा हेतूने मग व्हर्सायच्या तहाचाच एक भाग आहे ILO. पुढे सविस्तर त्यावरती आपण चर्चा करणार आहोत पुढच्या काही भागांमध्ये. त्यानंतर बघा, युनिसेफ, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड. बघा, आता इथे लॉंग फॉर्म बघा, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, असा त्याचा लॉंग फॉर्म सुरुवातीला होता युनिसेफचा. आता युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड असंच नाव आहे सध्या वापरामध्ये, परंतु त्याचं जे आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो तो मात्र युनिसेफ असाच ठेवलेला आहे, लक्षात घ्या. मग ती चर्चा आपण करणार आहोत की सुरुवातीला 1946 मध्ये स्थापना, नंतर 1953-54च्या दरम्यान त्यामध्ये बदल, ती चर्चा नंतरचा भाग आहे. सध्या युनिसेफ आपल्या सिलेबसला आहे. युनेस्को असेल, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन्स आपल्या सिलेबसला आहे. त्यानंतर बघा, आता इथे एक सगळ्यात महत्वाचा भाग, UNCHR सिलेबसला कसं मेन्शन केलेलं आहे बघा. UNCHR आणि UNHRC असे दोन्ही मुद्दे सिलेबसला मेन्शन आहे. UNCHR आणि UNHRC यात फरक काय बघा, लॉंग फॉर्म समजून घ्या. शेवटी R आहे, R फॉर रिफ्युजी, ठीक आहे. रिफ्युजी म्हणजे निर्वासित, आपण सर्वांना माहित आहे. युनायटेड नेशन्स, बघा, युनायटेड नेशन्स कमिशनर, बघा इथं मी लॉंग फॉर्म चुकीचा लिहिलेला आहे. बघा, युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज असं आहे. त्यानंतर बघा, UNHRC युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिल. यामध्ये आपण पुढे ती सविस्तर कम्पॅरेटिव्ह मी तुम्हाला लॉंग फॉर्म वगैरे देणारच आहे, त्या गोष्टी लक्षात राहून जातील. सध्या फक्त गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा, गोष्टी लक्षात सध्या राहणार नाहीत.
फक्त रिफ्युजी आर शेवटी आहे, रिफ्युजीसाठी आहे हे लक्षात घ्या. आणि इथं सी शेवटी आहे, हे काउन्सिलचा भाग आहे लक्षात घ्या. युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिल, बरोबर, मानवी हक्क परिषद. त्यानंतर ना बघा काही रिजनल ऑर्गनायझेशन येतात. युनायटेड नेशन्सच्या स्पेशलाइज एजन्सी आहेत एकूण 15, बरोबर. तर त्यापैकी बघा आपल्याला काही मोजक्याच सिलेबसला स्पेसिफिकेशन केलेल्या आहेत. ठीक आहे, युनिसेफ असेल, आयएलओ असेल, युएनडीपी असेल, युनेस्को असेल, आणि हे हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज. आणि त्यानंतर ना ह्युमन राईट काउन्सिल. ॲपेक आहे, एशियन आहे, ओपेक आहे, आफ्रिकन युनिटी आहे, सार्क आहे, नाम आहे, नॉन अलाइनमेंट मुवमेंट आपण त्याला म्हणतो, कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स आहे, राष्ट्रकुल देश, युरोपियन युनियन सिलेबसला आहे, साफ्टा आणि नाफ्टा आहे, त्याचबरोबर ब्रिक्स आणि आरसीईपी, बरोबर. हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत, ब्रिक्स आणि आरसीईपी. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे बघा, शक्यतो क्वेश्चन फ्रेम करण्याचा प्रयत्न कसा असतो एक्झामला. आता 2021ला अंगटाड वरती प्रश्न होता, आयएलओ वरती प्रश्न होता, ऑर्गनायझेशन्स ऑफ आफ्रिकन युनिटी वरती प्रश्न होता, कॉमनवेल्थ नेशन्स वरती होता, नाम वरती 2 प्रश्न होते, युरोपियन युनियन वरती प्रश्न होता. मग ह्या वेळेस शक्यतो प्रयत्न करा ब्रिक्स वरती, आरसीपी वरती, युएनडीपी वरती, एशियन वरती क्वेश्चन्स असे जाऊ शकतात. मग त्या अनुषंगाने आपल्याला तयारी ह्या टॉपिकची करायची आहे. चालेल, युनायटेड नेशन्सच्या प्रत्यक्षात अभ्यासाला आपण सुरुवात करूयात. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण जो कंटेंट घेणार आहेत थेट एक्झामला त्याचं रिफ्लेक्शन असणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आपण लेक्चर ऐकण्याचा प्रयत्न करा, गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर ना तुम्ही पीडीएफ रिवाईज केल्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. एक गोष्ट फक्त आजच्या लेक्चर झाल्यानंतर न करायची आहे बघा, एक प्रयोग करा फक्त, पूर्ण एंड पर्यंत लेक्चर पहा. अर्थातच तुम्ही ते सर्वजण पाहणार आहात. ते पाहून झाल्यानंतर न तुमच्याकडे अर्थातच क्वेश्चन सेट असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील. ह्या टॉपिक वरचे 2.11 वरचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा निश्चितच, बरोबर. ते प्रश्न तुम्हाला सहजासहजी सुटतात की नाही याचा एकदा चेक करून पहा फक्त. ठीक आहे, युनायटेड नेशन्सच्या अभ्यासाला सुरुवात करूया. युनायटेड नेशन्सच्या अभ्यासाला सुरुवात करत असताना त्याला मराठीत आपण संयुक्त राष्ट्रे असं म्हणतो. सर्वात पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की याचं ब्रीद वाक्य काय. ठीक आहे, युनायटेड नेशन ब्रीद वाक्य काय बघा. तर ब्रीद वाक्य मी सांगत असताना कीवर्ड सांगतो, अ हेल्दी प्लॅनेट असं म्हटलेलं आहे. अ हेल्दी प्लॅनेटचं मराठी ट्रान्सलेशन करून बघा, समर्पक असं ट्रान्सलेशन आपल्याला येणं अपेक्षित आहे. अ हेल्दी प्लॅनेट असा कीवर्ड आहे युनायटेड नेशनच्या ब्रीद वाक्यामध्ये. हा, मग अ हेल्दी प्लॅनेट, ह्या हेल्दी प्लॅनेटवर काय करायचंय तर पीस, डिग्निटी अँड इक्वॅलिटी, बरोबर, शांतता, प्रतिष्ठा आणि समानता प्रस्थापित करायची आहे ह्या हेल्दी प्लॅनेटवरती. म्हणजे आपला पृथ्वी हा ग्रह आहे, त्याला अ हेल्दी प्लॅनेट असं म्हटलेलं आहे युनायटेड नेशनच्या ब्रीद वाक्यामध्ये. अर्थातच सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक आयडिया असेल, एक पूर्वकल्पना असेल, युनायटेड नेशन्स ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती शांतता आणि सुरक्षतेसाठी काम करणारी एक आंतरराष्ट्रीय इंटर गव्हर्नमेंटल संघटना आहे, आंतरशासकीय संघटना आहे युनायटेड नेशन्स. मग शांतता आणि सुरक्षतेसाठी जर काम करत असेल तर सर्वात पहिला पीस हा येणार आहे त्या ब्रीद वाक्यामध्ये. पीस, डिग्निटी अँड इक्वॅलिटी ऑन हेल्दी प्लॅनेट. बघा, प्रत्येक राष्ट्राची असेल किंवा व्यक्तीची प्रतिष्ठा जपली, समानता जपली तर आणि तरच आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला शांतता प्रस्थापित करता येईल. ह्या अनुषंगाने हे ब्रीद वाक्य फ्रेम केलेलं आहे, पीस, डिग्निटी अँड इक्वॅलिटी ऑन अ हेल्दी प्लॅनेट. आता सगळ्यात महत्वाची एक कॉन्फरन्स आपल्याला पाहिजे युनायटेड नेशनच्या स्थापनेच्या बाबतीतली. युनायटेड नेशनच्या स्थापनेचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. युनायटेड नेशनच्या स्थापनेची आपल्याला हिस्ट्री पाहायची आहे. हा इतिहास, हिस्ट्री पाहण्याच्या पूर्वी सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स बघा, आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक टुरिस्ट डेस्टिनेशन ज्याला मानलं जातं सॅन फ्रान्सिस्कोला. टुरिस्ट डेस्टिनेशन, पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेला सॅन फ्रान्सिस्को आपण सर्वांना माहित असेल. ह्या सॅन फ्रान्सिस्को मध्ये एक परिषद भरली होती. कधी बघा, याचा मी कालावधी सांगतो, गोष्टी कशा लक्षात ठेवायचा आपण त्याचा प्रयत्न करूयात. 25 एप्रिल ते 26 जून असं साधारणतः 2 महिन्याचा कालावधी होता. 25 एप्रिल ते 26 जून 1945 मध्ये आहोत आपण सध्या, लक्षात घ्या. 1945 मध्ये आहोत आपण, सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स. आता 26 जूनला एक महत्वाची गोष्ट घडणार आहे. ही 26 जून तारीख कशी लक्षात ठेवायची 1945 मधली बघा. 26 जून आपण सर्वांना आयडिया असेल, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिन आहे किंवा त्यांची जयंती असते 26 जून.
आणि 26 जून नंतर तुम्हाला लक्षात नसेल राहत 26 जून, तर 27 जूनला माझा बर्थडे असतो. मग त्यावेळेस मला हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा द्या सर्वांनी. ठीक आहे, चालेल. 27 जूनच्या अगोदर एक दिवस 26 जून व्हॉइस क्लिअर येत नाही. माझा आवाज क्लिअर आहे का सर्वांना? पुन्हा एकदा कन्फर्म करा. ओके, थँक्यू. हा गणेश सर, आपलं नेटवर्क एकदा तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे, चालेल. क्लिअर आहे इन हेडफोन्स. चालेल, हेडफोन पण यूज करून पहा. चालेल, बघा सुरुवात करूयात. आपण पुन्हा एकदा कंटिन्यू करूयात. आपण पाहिलं होतं 26 जून 1945 एंड झालेला आहे कॉन्फरन्सचा, सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स. बरोबर. 25 एप्रिलला ही परिषद सुरू झाली होती. साधारणतः 2 महिने ही परिषद चालली. सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स कॅलिफोर्निया राज्यामध्ये अमेरिकेतल्या या ठिकाणी ठिकाण आहे सॅन फ्रान्सिस्को. तर बघा, आता सगळ्यात महत्वाचं ह्या सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्समध्ये काय निर्माण होणार आहे, तर ह्या परिषदेत युनायटेड नेशन्सची चार्टर, संयुक्त राष्ट्रांची सनद निर्माण होणार आहे सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्समध्ये. बरोबर. युनायटेड नेशन चार्टर की ज्यावरती अशी सनद की ज्यामध्ये जे दिलेले असतील किंवा ज्या तरतुदी दिल्या असतील त्यावरती सगळं युनायटेड नेशनचं कामकाज चालतं. ती युनायटेड नेशनची चार्टर, संयुक्त राष्ट्रांची सनद, यावरती बघा एक सर्वात महत्वाची गोष्ट, 26 जून 1945ला किती जणांनी सह्या केल्या होत्या, तर 50 देशांनी सह्या केल्या होत्या. म्हणजे 50 देशांनी युनायटेड नेशनची चार्टर त्या दिवशी स्वीकृत केली 26 जून 1945ला. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं, मग तुम्हाला एक वाक्य वाचण्यात येत असेल किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की युनायटेड नेशनचे संस्थापक सदस्य किती आहेत, तर 51 देश आहे. मग 26 जून 1945ला तर मात्र 50 देशांनीच सह्या केल्या होत्या. त्यानंतर एक देशाने सही केली कधी, बघा आता पोलंड हा देश असेल ना, हा त्या परिषदेचा एक भाग होता, सॅन फ्रान्सिस्को परिषदेचा. परंतु पोलंडचा प्रतिनिधी ह्या सॅन फ्रान्सिस्को परिषदेला हजर राहिला नाही. का राहिला नाही, तर त्यावेळेस पोलंडमध्ये त्यांचं सरकार अस्तित्वात नव्हतं. लक्षात घ्या, पोलंडमध्ये त्यावेळेस सरकारच सत्तेवरती नव्हतं कुठलंच. काहीतरी साधारणतः निवडणुका वगैरे चालल्या असतील किंवा ठीक आहे, तो आपल्या चर्चेचा भाग नाही. पण एवढं सध्या लक्षात घ्या की पोलंड त्यावेळेस त्यांचा प्रतिनिधी अनुपस्थित होता. परंतु युनायटेड नेशनची जी चार्टर होती ना, त्या चार्टरमध्ये 51 अशा स्पेसेस होत्या ज्यामध्ये 50 देशांनी सह्या केल्या आणि 51वी जी स्पेस आहे ती ब्लँक ठेवण्यात आली. बरोबर. ती स्पेस ब्लँक ठेवली सहीसाठी पोलंडला. मग 26 जून 1945ला काय झालं, सही झाल्या 50 देशांनी केल्या. त्यानंतर बघा 15 ऑक्टोबर 1945ला पोलंडने त्यावरती सही केली. मग आता जसं बघा तसं पाहायला गेलं तर लॉजिकली 26 जूनलाच युनायटेड नेशनची चार्टर अंमलात आली असती, परंतु एका देशाची सही बाकी होती. ती सही पोलंडनी 15 ऑक्टोबर 1945ला केली आणि 15 ऑक्टोबर नंतर 9 दिवसांनी बघा 24 ऑक्टोबर 1945ला ही युनायटेड नेशनची चार्टर काय झाली, अंमलात आली. मग युनायटेड नेशनचे संस्थापक सदस्य किती, तर 51 देश, 50+1 पोलंड 51वा देश आहे. 51 देश हे संस्थापक देश आहेत युनायटेड नेशन्सचे. मग युनायटेड नेशनची चार्टर 24 ऑक्टोबर 1945ला अंमलात आली. सह्या कधी 50 देशांनी केल्या, 26 जून 1945ला. त्यानंतर 24 ऑक्टोबर 1945ला चार्टर अंमलात आली. मग एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की 24 ऑक्टोबर 1945 हा युनायटेड नेशनचा स्थापना दिन आहे. लक्षात घ्या, युनायटेड नेशनचा स्थापना दिन असा कधी विचारला तर तो 24 ऑक्टोबर 1945 येतो. बघा आता ज्या वेळेस सॅन फ्रान्सिस्को परिषद झाली 1945 मध्ये, 25 एप्रिल ते 26 जून 1945ला, तर ह्या परिषदेमध्ये युनायटेड नेशन्स चार्टर अंमलात आली किंवा संमत झाली. 26 जूनला 50 देशांनी सह्या केल्या. मग ह्या चार्टरचा भाग म्हणजे काय बघा, एक तर म्हणजे द चार्टर ऑफ द युनायटेड नेशन्सचे चार्टर हा एक भाग, आणि त्याला जोडून बघा ह्या चार्टरला जोडून एक महत्वाची गोष्ट होती. असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, द चार्टर ऑफ युनायटेड नेशन्स, ह्या चार्टरला जोडून काय होतं बघा, संयुक्त राष्ट्राचं युनायटेड नेशनचं महत्वाचं अंग आपण सर्वांना माहिती आहे, ज्युडिशियल ऑर्गन युनायटेड नेशनचं, इंटरनॅशनल कोर्ट जस्टिस, आंतरराष्ट्रीय न्यायालय. ह्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची जी स्टॅच्यूट होती, मग एक प्रकारे त्या न्यायालयाचं कामकाज ज्या याच्यावरती आधारित चालणार आहे
तो भाग हा युनायटेड नेशनच्या चार्टरचा होता, लक्षात घ्या. द स्टॅच्यूट ऑफ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हा जोडलेला होता चार्टरलाच, लक्षात घ्या. मग हा 2 भाग महत्वाचा आहे. मग ह्या गोष्टी अडॉप्ट कधी केल्या ह्या दोन्ही? 25 जून 1945ला, 26 जून त्याच्या दुसऱ्याच दिवशी 1945ला त्यावरती सह्या केलेल्या आहेत. अंमलात आली 24 ऑक्टोबर 1945, 4 महिन्यानंतर. बरोबर. आता इथे बघा कलम 110 नुसार, मग युनायटेड नेशनची जी चार्टर आहे, सनद आहे, त्याच्या कलम 110 नुसार त्याची अंमलबजावणी कधी असेल हे दिलेलं आहे. 24 ऑक्टोबर 1945ला अंमल आलेला आहे. मग 1945ला स्थापना झाली युनायटेड नेशनची, 24 ऑक्टोबर 1945ला. 1947ला असं ठरवण्यात आलं की 24 ऑक्टोबर हा काय करायचा? 24 ऑक्टोबर हा युनायटेड नेशन डे म्हणून सेलिब्रेट करायचा. ठीक आहे, युनायटेड नेशन डे म्हणून सेलिब्रेट करायचा 24 ऑक्टोबर. आता एक सर्वात महत्वाचं वाक्य या ठिकाणी देतो, सरळ स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं. आता युनायटेड नेशन चार्टर सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्समध्ये संमत केली, त्यावरती सह्या झाल्या. मग ह्या चार्टर मधल्या प्रत्येक तरतुदी काय करायच्या होत्या? 2/3 मेजॉरिटीने मंजूर करायच्या होत्या, आणि त्या तशा केल्या गेल्या, लक्षात घ्या. 2/3 मेजॉरिटीने मंजूर केल्या गेल्या. पुन्हा एकदा आता रिपीट करू बघा 4 महत्वाच्या गोष्टी. युनायटेड नेशन्स नक्की काय संस्था आहे बाबा? ही आंतरशासकीय संस्था आहे. इंटरनॅशनल पीस आणि सिक्युरिटीसाठी काम करते, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षतेसाठी काम करते. दुसरा भाग येतो ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स टू दोज इन नीड. ज्या ज्या राष्ट्रांना किंवा जगभरातील ज्या ज्या ठिकाणी ह्युमॅनिटेरियन असिस्टन्सची गरज आहे, बरोबर, मानवी सहाय्याची गरज आहे, त्या त्या ठिकाणी सहाय्य करणं हे युनायटेड नेशनचं दुसरं पर्पज आहे किंवा उद्दिष्ट आहे. पहिलं पीस अँड सिक्युरिटी येतं. तिसरं येतं बघा प्रोटेक्ट ह्युमन राईट्स, बरोबर, मानवी हक्कांचं संरक्षण करणं. मग त्याच्या अनुषंगाने पुढे आपण UDHR ची चर्चा करणार आहोत. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट, युनायटेड नेशन्सच्याच याचा एक भाग आहे. ह्युमन राईट प्रोटेक्ट करणं आणि बघा अपहोल्ड इंटरनॅशनल लॉ, आंतरराष्ट्रीय कायदा काय करायचा, म्हणजे त्यानुसार काम करायचं थोडक्यात, किंवा त्याला प्रमोट करायचं इंटरनॅशनल लॉला. हे 4 पर्पज पुढे पुन्हा डिस्कस करूयात. युनायटेड नेशन चार्टरच्या कोणत्या कलमामध्ये ते पर्पज येतात, प्रिन्सिपल येतात, ते पण पाहूयात. ठीक आहे, आता आपण सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स पाहिली, बरोबर. आता ह्या सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्समध्ये UN चार्टर पहिल्यांदा प्रत्यक्षात अंमलात जर आलेली आहे, तर ह्या कॉन्फरन्सचं नाव काय असेल? युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असं ह्या कॉन्फरन्सचं नाव असणार आहे, कारण हिच्यातच ह्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची म्हणजे संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेली आहे. मग ह्या कॉन्फरन्सचं नाव काय असणार आहे? युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. मग ह्या 1945ला स्थापना आपण सर्वांना आता लक्षात आलेलंच आहे. इथपर्यंत आता आपल्याला पुन्हा पोहोचायचंय, थोडं परत हिस्ट्रीमध्ये जायचंय आपल्याला. हिस्ट्रीमध्ये जाता असताना बघा काही गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या, यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, विचारले जाऊ शकतात. सगळ्यात पहिल्यांदा 1941 मध्ये बघा, आता इथे एक तुम्हाला काही गोष्टी मी लक्षात ठेवायला सांगतो, कशा लक्षात घ्यायच्या त्या लक्षात घ्या. बघा 1941ला 2 कॉन्फरन्स येतात किंवा 2 गोष्टी येतात. 42ला 1 येतात, परत 43ला 2 येतात, 44 मध्ये 1 येते आणि 45ला परत 2 गोष्टी येतात. लक्षात घ्यायचं, याचा सिक्वेन्स विचारला जातो, कालानुक्रमे त्याचा क्रम एक्झामला विचारला गेलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा 1941 मध्ये 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. जॅट हा शब्द लक्षात ठेवा, त्यानंतर एक मॅट असा शब्द लक्षात ठेवायचा आहे, जॅट, मॅट, आणि पुढे यस असा शब्द लक्षात ठेवायचा, YAS असा शब्द लक्षात ठेवायचा. असे हे 3 कीवर्ड लक्षात ठेवत असताना बघा जॅटचा जे फॉर काय असेल? जेम्स पॅलेस, सेंट जेम्स पॅलेस डिक्लेरेशन, त्याला लंडन डिक्लेरेशन असं पण म्हटलं जातं. लंडन मधला पॅलेस आहे हा जेम्स पॅलेस, लंडन डिक्लेरेशन. त्याला इंटर अलाइड डिक्लेरेशन असं सुद्धा म्हटलं जातं, पुढे त्यावरती चर्चा करूयातच आपण. सेंट जेम्स पॅलेस डिक्लेरेशन आणि त्यानंतर येतं द अटलांटिक चार्टर. पहिल्यांदा जेम्स पॅलेस डिक्लेरेशन, नंतर अटलांटिक चार्टर. अटलांटिक चार्टर म्हटल्यावरती अटलांटिक समुद्रात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे एकत्र येणार आहे कुठेतरी समुद्रात, अटलांटिक समुद्रामध्ये, आणि काहीतरी चर्चा करणार आहे, ती पुढे पाहूयात. सध्या 41 मध्ये 2 गोष्टी पाहिजेत. अगोदर येतो सेंट जेम्स पॅलेस डिक्लेरेशन, त्याला लंडन डिक्लेरेशन, इंटर अलाइड डिक्लेरेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर येतं द अटलांटिक चार्टर. हा जॅट वरून लक्षात ठेवा बघा, जेम्स पॅलेस आणि AT फॉर अटलांटिक असं लक्षात ठेवा. पहिल्यांदा ह्या 2 गोष्टींचा आपण पुढे चर्चा करूयात, त्यावरती फक्त गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या त्या मी सांगतोय तुम्हाला. त्यानंतर 42 मध्ये, आणि बघा आता
42 आणि 44 मध्ये दोन्ही ठिकाणी वॉशिंग्टन डीसी मध्ये काहीतरी घडणार आहे. 42 आणि 44 मध्ये 41 ला 2 गोष्टी आहेत, 43 ला 2 गोष्टी आहेत, 42 ला एकच आहे, परत 44 ला एकच गोष्ट आहे, असा सिक्वेन्स लक्षात ठेवा. मग 42 ला आता काय येणार आहे, 1 जानेवारी 1942 ला द डिक्लेरेशन बाय युनायटेड नेशन. हे कुठं असणं घडणार आहे हे डिक्लेरेशन? युनायटेड नेशनचं एक डिक्लेरेशन येणार आहे वॉशिंग्टन डीसी मध्ये 42 मध्ये. बरोबर. आता बघा, एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी. इथे मी काय म्हटलं, द डिक्लेरेशन बाय युनायटेड नेशन्स. युनायटेड नेशनची स्थापना तर 1945 मध्ये झालेली आहे. बरोबर. हा मग युनायटेड नेशन हा शब्द आला कुठून? अगोदरच 42 मध्ये. 42 मध्ये हे डिक्लेरेशन बाय युनायटेड नेशन वॉशिंग्टन डीसीचं आहे. मग त्यावेळेस पहिल्यांदा ह्या डिक्लेरेशन मध्ये युनायटेड नेशन हा शब्द वापरण्यात आला होता. आणि तो शब्द, ती संकल्पना जर कोणी कॉइन केलेली आहे किंवा कोणी निर्माण केलेली आहे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी ती संकल्पना दिलेली आहे. या 42च्या डिक्लेरेशनचा तो भाग आहे. पुढे आपण त्यावर चर्चा करूयातच. सिक्वेन्स फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चालेल. स्क्रीन दिसण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय का तुम्हाला सर्वांना? स्क्रीन व्यवस्थित दिसत नाहीये का? नाही, बऱ्याचदा काय होईल, मी पीडीएफ शेअर करेल. बघा, माझी भूमिका पहिल्यांदा सांगतो एक सगळ्यात महत्वाची. बघा, गोष्टी प्लीज समजून घ्या. हा, पीडीएफ शेअर करतो मी, काय हरकत नाही, परंतु एक गोष्ट प्लीज काळजीपूर्वक समजून घ्या. हा, चालेल, थँक्यू. होतं कसं, मी पीडीएफ अगोदरच शेअर केली आणि नंतर रेकॉर्डिंग येणार असतात. विद्यार्थी काय करतात, आपल्या वेळेनुसार पाहतात. ठीक आहे, वेळ निश्चितच प्रत्येकाची वेगळी असू शकते, हे मी स्वीकारतो. परंतु बऱ्याचदा काय होतं, आत्ता जर तुमच्याकडे वेळ असेल लेक्चर पाहायला आणि जर तुम्ही आत्ता पाहत नसाल तर कुठंतरी गोष्टी खटकतात, लक्षात घ्या. आणि बऱ्याचदा असा प्रयत्न नंतर नंतर पाहणं होत नाही. शक्यतो लाईव्हच लेक्चर करण्याचा प्रयत्न करा. नंतर रेकॉर्डिंग, पीडीएफ वगैरे ह्या गोष्टी भेटणारच आहे, त्यात डाऊट नाही. लाईव्ह केल्याने काय राहतं, शेड्यूल राहतं, आपण कनेक्टेड राहतो अभ्यासाला, आणि थोडी एक आपली जबाबदारी राहते की दररोज लाईव्ह लेक्चर करायचे म्हटल्यावरती थोडं आपण शेड्यूलमध्ये राहतो. ठीक आहे, चालेल, कंटिन्यू करूयात. चालेल. जेम्स पॅलेस डिक्लेरेशन, लंडन डिक्लेरेशन म्हटलं जातं, त्याला इंटर अलाइड डिक्लेरेशन असंही म्हटलं जातं, आणि अटलांटिक चार्टर. हे 41 मध्ये 2 गोष्टी घडलेल्या आहेत. 42 मध्ये परत एकच गोष्ट घडणार आहे, द डिक्लेरेशन बाय युनायटेड नेशन्स. 43 मध्ये 2 गोष्टी घडणार आहे. बघा, मॅट हा शब्द लक्षात ठेवा किंवा माती हा शब्द लक्षात ठेवा. बरोबर. म्हणजे याचा सिक्वेन्स विचारला जातो. जॅट अगोदर आहे म्हटल्यावरती सेंट जॅम पॅलेस डिक्लेरेशन आणि अटलांटिक चार्टर. त्यानंतर मॅट येतोय म्हटल्यावरती मॉस्को कॉन्फरन्स असणार आहे, आणि त्यानंतर टी फॉर तेहरान कॉन्फरन्स असणार आहे. लक्षात घ्या, 43 मध्ये ह्या दोन्ही कॉन्फरन्स आहेत, मॉस्को कॉन्फरन्स आणि तेहरान कॉन्फरन्स, मॅट. पुढे यावरती चर्चा करूयातच. सध्या फक्त गोष्टी आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 44 मध्ये परत वॉशिंग्टन डीसी मध्ये काहीतरी घडणार आहे. ते वॉशिंग्टन डीसीच्या जवळच एक डंबार्टन ओक्स नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी एक परत परिषद भरणार आहे 44 मध्ये. लक्षात येईल आपल्याला, 42 मध्ये वॉशिंग्टन डीसी मध्ये डिक्लेरेशन आहे आणि 44 मध्ये वॉशिंग्टन डीसी मध्ये डंबार्टन ओक या ठिकाणीची कॉन्फरन्स आहे. बरोबर. 42 आणि 44, इकडे 2 इकडे 2. 43 मध्ये गोष्टी लक्षात ठेवा. 41च्या 2 जॅट, 43च्या 2 मॅट, असं लक्षात ठेवा. चालेल. त्यानंतर 45 मध्ये येऊयात. आता आपल्याला सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स पर्यंत पोहोचायचंय. तिथं प्रत्यक्षात युनायटेड नेशनची स्थापना होणार आहे. युनायटेड नेशनची चार्टर ह्या सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्समध्ये काय केलेली आहे, मंजूर केलेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग 45 मध्ये ही सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स भरायच्या अगोदर 2 गोष्टी घडलेल्या आहेत. एक म्हणजे याल्टा कॉन्फरन्स आणि दुसरी म्हणजे अमेरिकन रिपब्लिक कॉन्फरन्स आहे, मेक्सिको सिटी मधली अमेरिकन रिपब्लिक कॉन्फरन्स. अर्थातच म्हणजे ही अमेरिकन रिपब्लिक वेगळी एक हे गोष्ट आहे, त्याचा एक भाग येतो. चालेल. ह्या 2 गोष्टी मग कसं लक्षात ठेवसाल, येस, वाय फॉर याल्टा, ए फॉर अमेरिकन रिपब्लिकन मेक्सिको सिटी मधली कॉन्फरन्स, आणि येस फॉर सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स. येस, 3 शब्दांवरून आपल्याला सिक्वेन्स लक्षात राहील, जॅट, मॅट आणि येस. ठीक आहे. मग सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्सचं नाव काय असणार आहे, आपण पाहिलं मगाशीच. सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्समध्ये
1945 मध्ये आलेलं आहे. युनायटेड नेशनची स्थापना 25 एप्रिल ते 26 जून 1945 दरम्यान ही कॉन्फरन्स झाली, सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स. हिच्यात युनायटेड नेशनची चार्टर अंमलात आली असेल आणि युनायटेड नेशन्स ह्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली असेल तर ह्या कॉन्फरन्सचं नाव तेच असणार आहे. सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्सचं नाव आहे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. त्यानंतर 24 ऑक्टोबर 1945 ला आपल्याला माहिती आहे. 15 ऑक्टोबरला बघा, सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो मी. 15 ऑक्टोबरला काय झालं? 15 ऑक्टोबरला पोलंड हा 51वा देश होता ज्यांनी सही केली आणि अशा प्रकारे 51 हे संस्थापक देश मानले जातात युनायटेड नेशन्सचे. त्यानंतर 24 ऑक्टोबरला काय झालं? चार्टर अंमलात आली, युनायटेड नेशनची स्थापना 24 ऑक्टोबर आहे. त्यानंतर ऑक्टोबर नंतर 30 ऑक्टोबर 1945 ला भारताने याला मान्यता दिली आहे. या चार्टरला लक्षात ठेवा. 30 ऑक्टोबर 1945 ला भारताला मान्यता दिली आहे आणि भारत युनायटेड नेशनचा संस्थापक देश मानला जातो. आता हा जो आपण ट्री चार्ट पाहिला, बरोबर, तर यावरती आता थोडी चर्चा करूयात. आय होप तुमचा हा सिक्वेन्स लक्षात राहिला असेल. पुन्हा एकदा थोडक्यात बघा, रिवाइज करतो. तुम्ही डोळे झाकून हेच करण्याचा प्रयत्न करा. एकदा ह्या 6 गोष्टींचा, ह्या 6 कॉन्फरन्सचा तुम्हाला, सॉरी, ज्या काय आपण 6-7 कॉन्फरन्स पाहिलाय याचा सिक्वेन्स तुम्हाला लावता येतोय का हे एकदा पहा. सर्वात पहिल्यांदा आपण पाहिला, जाट हा शब्द पाहिला, सेंट जेम्स पॅलेस डिक्लेरेशन, त्यानंतर अटलांटिक चार्टर 1941 मधल्या ह्या दोन्ही गोष्टी आहे. 42 ला युनायटेड नेशनचं डिक्लेरेशन आलं, 42 ला वॉशिंग्टन डीसी मधलं, ठीक आहे. त्यानंतर 43 मध्ये 2 गोष्टी परत घडल्या, मॅट म्हणजे मॉस्को कॉन्फरन्स असेल आणि टी फॉर तेहरान कॉन्फरन्स असेल. त्यानंतर 44 मध्ये परत डंबर्टन ओक वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी परत कॉन्फरन्स असणार आहे. आणि 45 मध्ये आपण परत पाहिलं, कोणता शब्द पाहिला 45 मध्ये? यस हा शब्द पाहिला, म्हणजे याल्टा कॉन्फरन्स असेल, अमेरिकन रिपब्लिक कॉन्फरन्स असेल आणि त्यानंतर सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स असेल. अशा प्रकारचा सिक्वेन्स होता. यावरती एक प्रश्न विचारला जातो. आता आपण मग 1 बाय 1 यावरती चर्चा करूयात. यातला कोणता भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते पण आपण पाहूयात. एकच मिनिट, मी थोडं इरेज करतो या गोष्टी सर्व. चालेल. बघा, पहिला भाग आपण पाहिला 41 मधला, सेंट जेम्स पॅलेस डिक्लेरेशन, त्याला लंडन डिक्लेरेशन किंवा इंटर एलाइड डिक्लेरेशन असं पण म्हटलं जातं. आता इंटर एलाइड डिक्लेरेशन आहे. एलाइड म्हणजे काय? काहीतरी कराराने एकत्र आलेले आहेत, बरोबर. म्हणजे बघा, तो कालखंड 41 म्हणल्यावरती दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड चालू होता. त्यामुळे वेगवेगळे देश एकत्र येऊन काहीतरी चर्चा वगैरे करणार आहेत, कॉन्फरन्स घेणार आहेत, काहीतरी डिक्लेरेशन करणार आहेत, कारण त्यांना जाणीव झालेली आहे की युद्ध नको बाबा, परवडणारी गोष्ट नव्हे. त्यानुसार मग हालचाली सुरू होणार आहे. त्यातला पहिला भाग येतो द डिक्लेरेशन ऑफ सेंट जेम्स पॅलेस, लंडन डिक्लेरेशन 12 जून 1941 चे, 41 जून 41. आता इथे हे देश लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण जस्ट आपण एकदा वाचून घेऊयात. ग्रेट ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, म्हणजे हे बघा, हे ब्रिटनचेच भाग आहेत जवळजवळ. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जिथे ब्रिटनने काय केलेलं आहे, राज्य केलेलं आहे, बरोबर. हे देश असतील. हे पहिलं लंडन डिक्लेरेशन असणार आहे. काही एक्झाईल गव्हर्नमेंट असणार आहेत, बेल्जियम, झेकोस्लोवाकिया, ग्रीस, लक्झेंबर्ग, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, युगोस्लोवाकिया आणि फ्रान्स, बरोबर. आता बघा, ह्या लंडन डिक्लेरेशनचं एक महत्वाचं वाक्य, जर आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा एन्ड्युरिंग पीस म्हणजे आपल्याला चिरकाल जर शांतता हवी असेल तर याचं फाउंडेशन काय असणार आहे, बेसिस काय असणार आहे? विलिंग कॉपरेशन ऑफ फ्री पीपल्स, बरोबर. म्हणजे सहकार्य गरजेचं आहे स्वतंत्र अशा लोकांचं. हा झाला पहिला भाग, लंडन डिक्लेरेशन. दुसरं येतं द अटलांटिक चार्टर. आपण पाहिलं, समवेअर ऍट सी म्हणजे ह्या अटलांटिक समुद्रात कुठेतरी 2 व्यक्ती भेटणार आहेत. पहिली व्यक्ती असणार आहे फ्रँकलिन रूझवेल्ट, जी युएसची प्रेसिडेंट आहे. दुसरी व्यक्ती असणार आहे विन्स्टन चर्चिल, जी युनायटेड किंगडमची पंतप्रधान आहे. ह्या 2 व्यक्ती कुठेतरी अटलांटिक समुद्रात अ मीटिंग ऑन द शिप HMS प्रिन्स ऑफ वेल्स, ह्या शिप मध्ये ते कुठेतरी अटलांटिक समुद्रात गेले. म्हणजे थोडक्यात गुप्त बैठक असू शकते कदाचित. त्यामुळे ते जरा थोडे बाजूला जाऊन भेटले दोघे जण, रूझवेल्ट आणि चर्चिल. 41 मध्येच आहोत आपण. मग ह्या अटलांटिक चार्टरमध्ये काय गोष्ट झाली? सामायिक राष्ट्रीय तत्वे ठरवण्यात आली जगाच्या शांतता आणि उज्ज्वल भविष्यासाठी. सामायिक राष्ट्रीय तत्वे ठरवण्यात आली अटलांटिक चार्टरमध्ये. त्यानंतर डिक्लेरेशन बाय द युनायटेड नेशन्स आपण पाहिलं, 42 मध्ये डिक्लेरेशन आलं. मग नावात जर युनायटेड नेशन्स आलेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा ही संकल्पना ह्या डिक्लेरेशन मध्येच वापरलेली आहे, युनायटेड नेशन्स ही. मग ही संकल्पना किंवा ही टर्म कोणी कॉइन केलेली आहे तर फ्रँकलिन रूझवेल्ट, युएसचे प्रेसिडेंट यांनी केलेली आहे. इथं कन्फ्युजन होऊ शकतं, विन्स्टन चर्चिल येऊ शकतात,
एक्झामला ऐनवेळी जर व्यवस्थित पाठांतर केलं नाही तर कन्फ्युज होऊ शकतं. तर फ्रँकलिन रूझवेल्ट लक्षात ठेवा. आता हे डिक्लेरेशन आहे म्हटल्यावरती कोणीतरी याला मान्यता देणार आहे. मग किती देशांनी त्यावेळेस मान्यता दिली? ज्यावेळेस ती वॉशिंग्टन डीसी मध्ये परिषद भरली त्यावेळेस 26 देशांनी मान्यता दिली. 22+4 असं लक्षात ठेवा. हे 4 महत्वाचे देश दुसऱ्या महायुद्धातील हे मित्र राष्ट्र 4: युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, चायना आणि रशिया. बघा युए वरून युएस आणि युके हे 2 तर येणार. त्याचबरोबर आता आपल्याला माहिती आहे युएसचे फ्रँकलिन रूझवेल्ट असतील, जे अटलांटिक चार्टरमध्ये त्यांनी निर्माण केलेलं, आणि युके मधले कोण आपले विस्टन चर्चिल हे 2 जण पहिले येणार. त्यानंतर चायना आणि रशिया हे दोन्ही मोठे मोठे देश आहेत. बघा आपल्या भारताच्या वरचेच चायना आणि रशिया हे असे 4 देश. 22+4 अशा एकूण 26 देशांनी काय केलं, त्यात इंडिया पण येतो एक. या 26 देशांनी हे जे डिक्लेरेशन ऑफ द युनायटेड स्टेट्स आहे यावरती काय केलं, सह्या केल्या. का सह्या केल्या तर अटलांटिक चार्टर जे अगोदर 41 मध्ये झाली होती, ह्या अटलांटिक चार्टरला पाठिंबा दर्शवण्यासाठी ह्या सह्या केलेल्या आहेत. 21 देशांनी नंतर पाठिंबा दिला, अर्थात हा लक्षात ठेवण्याचा भाग नाही. हे 26 मात्र गोष्टी आपल्या लक्षात राहणं अपेक्षित आहे. 22+4 26 देशांनी काय केल्या, अटलांटिक चार्टरला सुरुवातीला पाठिंबा दर्शविला. बरोबर. अटलांटिक चार्टरमध्ये आपण पाहिलं काय केलं होतं, विलिंग कॉपरेशन सामायिक राष्ट्रीय तत्वे ठरवली होती जगाच्या शांतता आणि उज्ज्वल भविष्यासाठी. त्यानंतर ना आपली येथे मॅट मधला मॉस्को कॉन्फरन्स येणार आहे. आता आपण 43 मध्ये आहोत, लक्षात घ्या. मग हे 4 देश अगेन तेच युनायटेड स्टेट, युके, रशिया आणि चायना हे 4 देश असणार आहेत. हे 4 देश मॉस्को. बघा आता एक गोष्ट सगळ्यात काळजीपूर्वक लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण मॅट हा शब्द पाहिला, मॉस्को कॉन्फरन्स म्हटलं तर 4 देश, आणि तेहरान कॉन्फरन्स, तेहरानच्या 3 लक्षात ठेवा, 3 देश. बरोबर. ते कुठले ते पाहूयात. मॉस्कोमध्ये हे 4 येणार लिडिंग, युएस, युके, रशिया आणि चायना. मग बघा एक वाक्य वाचतो. फॉर द फर्स्ट टाइम the idea of establishing an international organization to keep the peace after the end of World War II was thus expressly mentioned in an official document. ह्या मॉस्को कॉन्फरन्स काय झालं, ह्या मॉस्को कॉन्फरन्सच्या ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन व्हावी असा विचार पहिल्यांदा आला, किंवा ऑफिशियली तिच्यात ते लिहिलं गेलेली आहे त्या डॉक्युमेंटमध्ये मॉस्को कॉन्फरन्सच्या. लक्षात घ्या. मॉस्को कॉन्फरन्स म्हटलं तर हे 4 देश आलेले आहेत, चायना, रशिया, 4 देश आलेले, चायना, रशिया, युएस आणि युके. मग ह्या 4 देशांनी एक जॉईंट डिक्लेरेशन या मॉस्को कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं, आणि तिच्यात असं सांगितलं की आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याची गरज आहे बाबा मॉस्को कॉन्फरन्समध्ये. त्यानंतर येते तेहरान कॉन्फरन्स. तेहरानच्या ह्या 3 लक्षात ठेवा, 3 देशांचं डिक्लेरेशन असणार आहे. डिक्लेरेशन ऑफ द 3 पॉवर्स कोणतं असणार आहे सोडून बाकीच्या. मग जोसेफ स्टॅलिन रशिया, चर्चिल युके आणि रूझवेल्ट युएसए. बरोबर. 43 मधलं आहे. मग यांनी काय सांगितलं ह्या डिक्लेरेशन मध्ये, एक अशी वर्ल्ड फॅमिली ऑफ डेमोक्रेटिक नेशन्सची निर्माण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे आता सर्वात महत्वाची परिषद येणार आहे, डंबार्टन ओक कॉन्फरन्स. ही पण वॉशिंग्टन डीसी मध्ये. आता आपण 44 मध्ये आलेलो आहोत. 44 मध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे डंबार्टन ओक कॉन्फरन्स. बरोबर. बघा वॉशिंग्टन सेशन्स ऑन इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी ऑर्गनायझेशन असंही म्हटलं जातं या डंबार्टन ओक कॉन्फरन्सला, वॉशिंग्टन कॉन्फरन्स. कारण हे डंबार्टन ओक हे स्थळ जे वॉशिंग्टनच्या जवळच आहे. हिच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या. सर्वात पहिल्यांदा युएसए आणि युके काय केलं, यांनी सोव्हिएत रशिया सोबत पहिल्यांदा मीटिंग घेतली किंवा चर्चा केली. त्यानंतर युएसए आणि युकेने नंतर चायना सोबत चर्चा केली. बरोबर. ह्या डंबार्टन ओक कॉन्फरन्समध्ये चर्चा काय केली, परत अगेन मागे आपण पाहिलं मॉस्को कॉन्फरन्समध्ये जे झालं तेच परत, की प्रपोजल्स फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ जनरल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, यासाठीचं प्रपोजल ह्या डंबार्टन ओक कॉन्फरन्समध्ये प्रत्यक्षात आलेलं आहे. आता आपण 45 मध्ये येऊयात. याल्टा कॉन्फरन्स. रूझवेल्ट, चर्चिल आणि स्टॅलिन, अगेन इथं चायना नाहीये, ह्या तिघांनी काय केलं, वर्ल्ड ऑर्गनायझेशन स्थापन करायची आहे. बरोबर. मग ही स्थापन करायची तर ह्या बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, याल्टा कॉन्फरन्समध्ये काय होणार आहे प्रत्यक्षात, मग ही ऑर्गनायझेशन कशी असेल बाबा. मग ही ऑर्गनायझेशन स्थापन करायची आहे, पुढे सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्समध्ये ती स्थापन होणार आहे. मग त्यासाठी कोणत्या कोणत्या देशांना इन्व्हाइट करायचं. बरोबर.
आणि हे इन्व्हिटेशनचं टेक्स्ट काय असेल बाबा, पत्र आपण जे लिहिणार आहे त्यांना त्याचा टेक्स्ट काय असेल, ही चर्चा कुठं होणार आहे, ही चर्चा याल्टा कॉन्फरन्समध्ये होणार आहे. बघा आपण थोडी सविस्तर चर्चा करतोय, अर्थातच इथं प्रश्न फक्त ह्या कॉन्फरन्सच्या सिक्वेन्सवरतीच आलेला आहे, लक्षात घ्या. फक्त वाचल्यानंतर ना काय होतं, गोष्टी फक्त जास्त क्लिअर होतात, जास्त लक्षात राहतात. त्यामुळे आपण जरा थोडं क्लिअरली वाचून घेतोय. हा, ह्या याल्टा कॉन्फरन्समध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली की आता पुढे आपण संयुक्त राष्ट्राची मुख्य 6 अंग पाहणार आहोत. त्यातलं एक सिक्युरिटी काउन्सिल, सुरक्षा परिषद हे एक अंग असणार आहे. ह्या सिक्युरिटी काउन्सिलची वोटिंग प्रोसिजर कशी असेल याविषयीची चर्चा ह्या याल्टा कॉन्फरन्समध्ये केलेली आहे. त्यानंतरनं ह्या याल्टा कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की युनायटेड नेशन्सची सनद तयार करायची आहे, चार्टर तयार करायची आहे. ही चार्टर तयार करण्यासाठी आपण काय करूयात, एक कॉन्फरन्स बोलूयात आता पुन्हा एकदा. आणि ही कॉन्फरन्स अशी कुठे पण होणार नाही, ही सॅन फ्रान्सिस्को मध्ये होणार. टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, चांगलं स्थळ आहे पर्यटनाचं. सॅन फ्रान्सिस्कोला आपण ती सभा भरूयात आणि तिथं आपण काय करूयात, आता युनायटेड नेशन्सची चार्टर तयार करूयात, असं हे याल्टा कॉन्फरन्समध्ये ठरलं. चालेल. बघा, कॉन्फरन्स ऑफ द अमेरिकन रिपब्लिक्स मेक्सिको सिटी मध्ये झालेली आहे. यांनी काय केलं, डंबार्टन ओकच्या प्रपोजलला काय दिलं, समर्थन दिलं. डंबार्टन ओक नंतरच आलेलं आहे अमेरिकन रिपब्लिकची कॉन्फरन्स, जस्ट त्यांनी समर्थन केलं. त्यानंतर काय येतं, आता काय केलेलं आहे, सॅन फ्रान्सिस्को मध्ये जर आपल्याला सभा भरवायची, कॉन्फरन्स भरवायची आहे युनायटेड नेशन्सची चार्टर तयार करण्यासाठी, तर आपण काय करूयात, आता इन्व्हिटेशन सेंड करूयात. 5 मार्च 45 ला इन्व्हिटेशन सेंड केलं. परंतु पुढे 12 एप्रिल 1945 ला काय झालं, अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते रूझवेल्ट यांचा मृत्यू झाला. मग त्यावेळेसचे नंतर जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते ट्रुमन, त्यांनी काय ठरवलं की काय करूयात, आपण कॅरी आउट करूयात सगळे अरेंजमेंट, जे ठरलंय ते झालंच पाहिजे, थांबून जमणार, ट्रुमन यांनी सांगितलेलं आहे. मग पुढे सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स भरणार आहे. आपण पाहिलं मगाशी 25 एप्रिल ते 26 जून 1945च्या दरम्यान. 26 जूनला आपण पाहिलं 50 देशांनी सह्या केल्या. 26 जून तारीख कशी लक्षात ठेवायची हे पण पाहिलं आपण, की राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती असते 26 जूनला, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 27 जूनला माझा जन्मदिन असतो, जयंती नाही. चालेल. युनायटेड नेशन्स चार्टर या सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्समध्ये साईन केली 26 जून 1945 ला. 50 देशांनी सह्या केल्या. आपल्या सर्वांना माहिती असेल 15 ऑक्टोबरला कोणत्या देशांनी सही केली, पोलंडनी केली. असे 51 हे संस्थापक देश मानले जातात युनायटेड नेशन्सचे. 24 ऑक्टोबर 1945 ला युनायटेड नेशन्सची स्थापना झाली, कारण ही चार्टर त्या दिवशी अंमलात आली. भारताने 30 ऑक्टोबरला मान्यता दिली. मग हा 24 ऑक्टोबर जो दिवस आहे हा युनायटेड नेशन डे म्हणून साजरा करावा, अशी युनायटेड जनरल असेंब्लीने 1947 मध्ये ठराव पास केलेला आहे. चालेल. आता युनायटेड नेशन्स चार्टरवरती थोडी सविस्तर चर्चा करूयात आपण. युनायटेड नेशन्स चार्टर, ठीक आहे. 26 जून 1945 ला काय झालं, कमेंट करा. सव्वीस जून 1945 ला काय झालं, बरोबर, पोलंडने सही केली नाही. पोलंडसाठी काय केलं, एक स्पेस ब्लँक ठेवली, कारण त्यावेळेस पोलंडचं सरकार अस्तित्वात नव्हतं, त्यामुळे त्यांचा प्रतिनिधी ह्या सॅन फ्रान्सिस्को परिषदेला आला नव्हता, त्यामुळे त्याच्यासाठी सही ब्लँक ठेवली. त्यामुळे 51 देश हे संस्थापक देश आहेत पोलंड सहित, लक्षात घ्या, कारण पोलंडसाठी सहीसाठी जागा ठेवलीच होती. त्यांचं सरकार अस्तित्वात नसल्यामुळं ते फक्त उपस्थित नव्हते, अदरवाईज तो भाग आहे पोलंड पण. ठीक आहे. 26 जून 1945 ला 50 देशांनी सही केल्या. 24 ऑक्टोबर 1945 ला ही चार्टर, युनायटेड नेशन चार्टर सह्या केल्या. पण 26 जूनला, 24 ऑक्टोबर 45 ला अंमलात आली ही चार्टर. युनायटेड नेशनची स्थापना त्यामुळे 24 ऑक्टोबर 1945 अशी मानली जाते. 24 ऑक्टोबर हा युनायटेड नेशन्स डे
सेलिब्रेट केला जातो 1947 पासून. आता युनायटेड नेशन्स चार्टर, संयुक्त राष्ट्राची सनद काय, तर एक इंटरनॅशनल ट्रिटी आहे, आंतरराष्ट्रीय असा एक करार आहे. हे अन इन्स्ट्रुमेंट ऑफ इंटरनॅशनल लॉ, आंतरराष्ट्रीय कायद्याचं एक साधन आहे. बरोबर. आता युनायटेड नेशन्सचे मेंबर स्टेट, जे युनायटेड नेशन्सचे सदस्य देश असतील, यांच्यावरती ही सनद बंधनकारक असते. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, ज्यावेळेस सुरुवातीला 51 देश सदस्य देश होते, आता किती आहे, 193 सदस्य देश आहेत युनायटेड नेशन्सचे. त्यावेळेस 51 होते संस्थापक देश. मग जसजसे सदस्य वाढत गेले, आता ज्यावेळेस आपल्याला सदस्यत्व जर युनायटेड नेशन्सचं मिळवायचे, त्यावेळेस पहिल्यांदा एक गोष्ट करावी लागते की तुम्हाला युनायटेड नेशन्सची जी चार्टर आहे ती ऍक्सेप्ट करावी लागते, स्वीकारावी लागते. त्यामुळे लक्षात घ्या, युनायटेड नेशन्सच्या मेंबर स्टेटवरती चार्टर काय बाउंड आहे, बंधनकारक आहे. ह्या चार्टरमध्ये काय दिलेले आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स दिलेले आहेत. बरोबर. जस्ट आपण रीड करतोय, पाठांतराचा भाग नाही, समजून घेण्याचा भाग आहे केवळ. फ्रॉम सोवेरियन इक्वेलिटी ऑफ स्टेट्स टू द प्रोहिबिशन ऑफ द यूज ऑफ द फोर्स इन इंटरनॅशनल रिलेशन. बरोबर. इंटरनॅशनल रिलेशन मध्ये प्रत्येक देशाची सार्वभौमता, इक्वॅलिटी असेल आणि वेगवेगळे आपण सैन्य वगैरे याला प्रतिबंध घालणं, ह्या संबंधीचे काय दिलेले आहेत, इंटरनॅशनल रिलेशन संबंधीच्या तरतुदी ह्या चार्टरमध्ये केलेल्या आहेत. ह्या चार्टरमध्ये 3 वेळा अमेंडमेंट झालेली आहेत, 1963, 1965 आणि 1973 अशी. अर्थातच इथं क्वेश्चन्स कमी पडू शकतो, शक्यता कमी आहे, पण जस्ट लक्षात ठेवा 63ला, 65ला आणि 73ला. बरोबर. 3 वेळा अमेंडमेंट ह्या चार्टरमध्ये झालेली आहे. ह्या चार्टरलाच एक भाग जोडला होता. कोणता भाग जोडला होता, तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे, जे युनायटेड नेशन्सचं ज्युडिशियल ऑर्गन आहे, महत्वाचं न्यायिक अंग जे आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ह्या कोर्ट ऑफ जस्टिसचं स्टॅच्यूट जे होतं, त्याला मराठी शब्द मला येत नाही आता सध्या, पण एक आपण असं मानू की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं जे काम चालतं ते ह्या स्टॅच्यूटनुसार चालतं. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगून देतो, हा स्टॅच्यूट हा युएनच्या चार्टरला जोडलेला होता, अनेक्स्ट केला होता, लक्षात घ्या. मग ह्या युनायटेड नेशन्स चार्टरमध्ये किती कलम आहे, असा वन लाईनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा सरळ स्टेटमेंटच्या स्वरूपात क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायला सोपं आहे, 111, 111, 111, 111 कलमे ह्या युनायटेड नेशन्स चार्टरमध्ये आहेत. मग ह्या स्टॅच्यूटमध्ये जे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे, ह्या स्टॅच्यूटमध्ये किती कलम आहेत, तर याच्यात 70 कलम आहेत, लक्षात घ्या. 111 कलम युनायटेड नेशन्स चार्टरमध्ये, 70 कलम ह्या स्टॅच्यूटमध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या. बघा, आता काही महत्वाचे वन लाईनर आपण फॅक्ट्स पाहून घेऊयात, कशा लक्षात ठेवायच्या ते पण सांगतो मी. आता 24 ऑक्टोबर 1945ला आपल्या सर्वांना माहिती आहे चार्टर रॅटिफाय झालेली, अंमलात आलेली आहे. मग 45 मध्ये, आता ऑक्टोबर 45 मध्ये आहोत आपण, मग पुढच्या वर्षी जानेवारीत काहीतरी काय असणार आहे. आता नेहमीप्रमाणे यांच्या सभा भरायला सुरुवात होणार आहे. जनरल असेंब्लीचं पहिलं सेशन, युनायटेड नेशन्सची जनरल असेंब्ली किंवा महासभा, त्याला आम सभा असं पण म्हटलं जातं किंवा साधारण सभा असं पण म्हटलं जातं. आता आपल्याकडे कशी संसद आहे, तसंच युनायटेड नेशन्सची एक जनरल असेंब्ली असणार आहे. बरोबर. ते पुढे आपण चर्चा करूयात त्यावरती. सध्या एवढं लक्षात घ्या की 10 जानेवारी 1946, बघा ऑक्टोबर 45ला जर युनायटेड नेशन्सची स्थापना आहे, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला 10 दिवसांनी 10 जानेवारी 1946ला यांची पहिली सभा भरणार आहे. जनरल असेंब्लीचं पहिलं सेशन होणार आहे. आता एक लक्षात घ्यायचे की जनरल असेंब्लीचे सेशन्स जे होतात दरवर्षी न्यूयॉर्कमध्ये होतात, कारण जनरल असेंब्लीचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्येच आहे. नवे युनायटेड नेशन्सचं मुख्यालय पण न्यूयॉर्कच आहे, न्यूयॉर्क आहे, लक्षात घ्या. कन्फ्युजन होऊ शकतं, वॉशिंग्टन DC चुकून जाऊ शकतं, न्यूयॉर्कमध्ये आहे. मग ह्या जनरल असेंब्लीचं पहिलं सेशन मात्र वेस्टमिनिस्टर, लंडन या ठिकाणी भरलं होतं. 51 देश त्या 10 जानेवारी 1946च्या सत्राला उपस्थित होते, संस्थापक 51 देश. पुढे आता 10 जानेवारी 1946ला पहिलं सत्र आमसभेचं भरले. 17 जानेवारी 1946ला युनायटेड नेशन्सचं दुसरं महत्वाचं अंग, सिक्युरिटी काउन्सिलची पहिली मीटिंग लंडनमध्येच भरणार आहे 17 जानेवारी 1946 मध्ये. त्यानंतर बघा 24 जानेवारी 1946ला काय असणार आहे, 24 जानेवारी 1946ला आमसभेने, महासभेने पहिलं त्यांचा ठराव काय केलेला आहे, मंजूर केलेला आहे. मग इथं प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, हा पहिला ठराव नक्की कशाशी संबंधित होता. बरोबर. जनरल असेंब्लीचा, महासभेचा पहिला ठराव कशाशी संबंधित होता, पीसफुल युजेस ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि एलिमिनेशन ऑफ ॲटॉमिक अँड अदर वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. ठीक आहे, सोपं आहे, लक्षात ठेवण्याचा भाग नाही, हा समजून घेण्याचा भाग आहे. फक्त पहिलं रिझॉल्युशन आमसभेचं हे कशाशी संबंधित होतं, ॲटॉमिक एनर्जीशी आणि वेपन्सशी संबंधित होतं बाबा, सॉरी.
हा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आता मग महत्वाचे 6 अंग पाहणारच आहोत. त्यातलं एक सेक्रेटरिएट येणार आहे, सचिवालय येणार आहे युनायटेड नेशन्सचं. मग या सचिवालयाचा एक प्रमुख असणार आहे महासचिव, आपण त्याला म्हणूयात. फर्स्ट सेक्रेटरी जनरल, पहिले महासचिव युनायटेड नेशन्सचे कोण? ट्रिगवे लाई. बरोबर, इंग्लिश मधला लाय म्हणजे खोटे बोलणे. बरोबर, पहिलं म्हणलं तर पहिल्यांदाच खोटे बोललेत बघा, हे लक्षात ठेवायचं म्हणून मी सांगतो. ट्रिगवे लाई हे जे होते नॉर्वेचे, हे कोण होते? पहिले महासचिव आहेत युनायटेड नेशन्सचे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला. 1946 ते 1952 दरम्यान त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. युनायटेड नेशन्स डे कधी सेलिब्रेट केला जातो? 24 ऑक्टोबरला. बघा, 1947 मध्ये जनरल असेंब्लीने, महासभेने हा ठराव मंजूर केलेला आहे. हा, आता युनायटेड नेशन्सचं फर्स्ट पीस किपिंग ऑपरेशन कुठं झालेलं आहे? म्हणजे शांतता सैनिक पाठवलेत, ते ऑपरेशन कुठं केलेलं आहे? तर बघा, युनायटेड नेशन्स ट्रूप सुपरविजन ऑर्गनायझेशन, पहिलं पीस किपिंग ऑपरेशन कोणतं आहे? तर हे 48 मधले युनायटेड नेशन्स ट्रूप सुपरविजन ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवण्याचा भाग कमी आहे, हा चान्सेस कमी आहेत इथं प्रश्न येण्याचे, पण आपण जस्ट रीड करून घेऊयात. त्यानंतर 10 डिसेंबर 1948, 10 डिसेंबर आपण सर्वांना माहिती असेल आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला जातो. 10 डिसेंबर 1948 ला काय केलं होतं? युनायटेड नेशन्सनी काय केलं होतं? जनरल असेंब्लीने, साधारण सभेने युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्सचा स्वीकार केला गेला होता. बरोबर, वैश्विक मानवी हक्कांचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 ला मंजूर झालेला होता. आता एक महत्वाची व्यक्ती, सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची आहे, ती आहे बघा राल्फ बंचे नावाची व्यक्ती आहे. राल्फ बंचे, बघा राल्फ बंचे नावाची व्यक्ती आहे. ही मेडिएटर होती युनायटेड नेशन्सची, म्हणजे एक प्रकारची मध्यस्थी होती. सिक्युअर सीज फायर बिटवीन इस्रायल आणि अरब देश जे होते, आपल्याला माहित असेल इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद सर्वांना परिचित आहेच. त्या दरम्यान तो जोरदार चालू होता. इस्रायलची निर्मिती त्याच दरम्यानची आहे, 1948ची. बरोबर, त्या दरम्यान राल्फ बंचे यांनी युनायटेड नेशन्स तर्फे मेडिएटरची भूमिका बजावलेली होती त्यांच्यामध्ये, अरब आणि ज्यू यांच्यामध्ये. ठीक आहे, कोणी? राल्फ बंचे यांनी. आणि त्यामुळेच 1950 मध्ये पुढे त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे, राल्फ बंचे यांना. आता बघा, पुढे आपण एक टॉपिक पाहणार आहोत युनायटेड नेशन्सशी संबंधित. युनायटेड नेशन्स असेल स्वतः, युनायटेड नेशन्सचे महासचिव असतील, युनायटेड नेशन्सच्या काही स्पेशलाइज एजन्सी असतील, किंवा युनायटेड नेशन्सशी संबंधित ज्या ऑर्गनायझेशन असतील त्यांना, किंवा व्यक्ती असतील त्यांना नोबेल, शांततेचा नोबेल मिळालेला आहे. असा आतापर्यंत एकूण 12 व्यक्तींना किंवा संघटना मिळून 12 वेळा तो पुरस्कार मिळालेला आहे. 12 वेळा व्यक्ती आणि संघटना मिळून 12 वेळा तो मिळालेला आहे युनायटेड नेशन्सशी संबंधित. बरोबर, पुरस्कार मिळालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा 1950 मध्ये राल्फ बंचे यांना मिळालेला आहे, 1950 मध्ये शांततेचा नोबेल. फर्स्ट आफ्रिकन अमेरिकन पण आहे शांततेचा नोबेल मिळवणारे, राल्फ बंचे. आता बघा, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1945 मध्ये युनायटेड नेशन्सची स्थापना झाली. आता आपण थोडं पहिल्या महायुद्धाकडे येऊयात. युनायटेड नेशन्सच्या अगोदर एक संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवरती शांतता आणि सुरक्षतेसाठी काम करत होती. त्याचं नाव आहे द लीग ऑफ नेशन्स. जनरल त्याला आपण लीग म्हटलं जातं. द लीग ऑफ नेशन्स ही अगोदरची संघटनेला आहे, प्रेडेसेसर आहे युनायटेड नेशन्सची. 1920 ते 46 दरम्यान तिने कार्य केलेलं आहे. 46 मध्ये ती संपुष्टात आलेली आहे. बघा, 46च्या अगोदरच 45 मध्ये युनायटेड नेशन्सची स्थापना आहे. 45ला युनायटेड नेशन्सची स्थापना केली, त्यामुळे 46 मध्ये काम करणं बंद केलं तर लीग ऑफ नेशन्सने. बरोबर, इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल कोऑपरेशनसाठी आणि शांतता आणि सुरक्षेसाठी काम करणारी होती. याची स्थापना 1920ची येते. कसं आहे त्याची चर्चा करूयात आपण. बघा, पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जे व्हिक्टोरियस पॉवर होत्या, विजेते जे देश होते पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान, त्यांनी पॅरिसमध्ये एक कॉन्फरन्स बोलवली 1919 मध्ये. पॅरिस कॉन्फरन्स 1919. पॅरिसमध्येच ते व्हर्साईलचा तह झाला, ट्रिटी ऑफ व्हर्साईलचा तह. आणि त्या अंतर्गत काय केलं? पहिलं महायुद्ध समाप्त झालं. मग ह्या व्हर्साईच्या तहामध्ये काही 3 महत्वाच्या गोष्टी पाहूयात आपण काय घडल्या व्हर्साईच्या तहामध्ये. बरोबर, हा व्हर्साईचा तह झाला 28 जून 1919 ला. बघा, माझ्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी 28 जूनला. अर्थातच हे मी थोडं मायनर सांगतोय, एवढं आवश्यक नाही तारखा लक्षात ठेवणं वगैरे. 1919 ला व्हर्साईचा तह झालेला आहे, लक्षात घ्या. आणि पुढे मग 1920 मध्ये प्रत्यक्षात काय असणार आहे, याचा अंमलबजावणी असणार आहे ह्या तहाची. 10 जानेवारी 1920 ला अंमलबजावणी असणार आहे. मग ह्या तहामध्ये काय झालेलं आहे, तर 3 महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. पहिल्यात महत्वाचं म्हणजे लीग ऑफ नेशन्सची स्थापना झालेली आहे व्हर्साईच्या तहाच्या अंतर्गत.
द लीग ऑफ नेशन्सची स्थापना झालेली आहे. ह्या लीग ऑफ नेशन्सचं मुख्यालय किंवा सेक्रेटरीएट कुठं? जिनिव्हामध्ये, स्वित्झर्लंड मधल्या जिनिव्हामध्ये. लक्षात घ्या, युनायटेड नेशन्सचं मुख्यालय मात्र न्यूयॉर्कमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्या अगोदरचे लीग ऑफ नेशन्स म्हटलं तर जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये येतं. लीग ऑफ नेशन्स 10 जानेवारी 1920 पासून काय केलं? ऑफिशियली कामकाज सुरू केलं, कारण त्याच दिवसापासून काय व्हर्सायचा तह अंमलात आला होता. 1919चा तह हे 1920 पासून काय असणार आहे? प्रत्यक्षात अंमलात असणार आहे जानेवारीमध्ये. बरोबर. त्यावेळेस 42 सदस्य देश, इथं शक्यतो क्वेश्चन्स येणार नाही, पण आपण लक्षात ठेवूयात 42 देश काय होते त्यावेळेस सदस्य होते ह्या लीग ऑफ नेशन्सचे. सुरुवातीला आपण पाहिलं होतं युनायटेड नेशन्सचे फाउंडिंग मेंबर किती? 51. मग त्याच्या अगोदरची लीग ऑफ नेशन्स जी होती, लीग ऑफ नेशन्स होती त्याची किती? 42. 51 म्हणून 9 गेले. आता ह्या व्हर्सायच्या तहाचा दुसरा जो भाग होता, तो म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट स्थापन करायचं हेग, नेदरलँडमध्ये. हेग या ठिकाणी एक इंटरनॅशनल कोर्ट किंवा परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस असंही त्याला म्हटलं जातं. पुढे आपण ती चर्चा करणारच आहे. सध्या एवढंच लक्षात घ्या की व्हर्सायचा 3 भाग. पहिला भाग म्हणजे लीग ऑफ नेशन्सची स्थापना, दुसरा भाग म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऍट हेग त्याची स्थापना. अर्थातच डिस्प्यूट काय करायचे? रिझॉल्व्ह करायचे देशादेशांमध्ये जे असतील ते शांततेसाठी. बरोबर. किंवा शांततेच्या मार्गाने डिस्प्यूट सॉल्व्ह करायचे. आणि तिसरा भाग येतो बघा, आत्ता जो प्रश्न आला होता पूर्व परीक्षेला, नुकतीच 100 वर्ष स्थापना कोणत्या संघटनेला झालेली आहे? तर ती इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ह्या व्हर्सायच्या तहानुसारच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली आहे. लक्षात घ्या. ह्या 3 गोष्टी कोणत्या? 3 गोष्टी: लीग ऑफ नेशन्सची स्थापना, दुसरं इंटरनॅशनल कोर्ट हेग मधलं, आणि तिसरं म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. ह्या 3 गोष्टी व्हर्सायच्या तहाचा भाग येतो, पॅरिस कॉन्फरन्सचा भाग येतो. टू इम्प्रूव्ह वर्किंग कंडिशन ऑफ पीपल ग्लोबली. बघा, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन कामगारांसाठी काम करणारी संघटना आहे, पण इथं वाक्य महत्वाचं बघा, एक सगळ्यात महत्वाचं, टू इम्प्रूव्ह वर्किंग कंडिशन फॉर पीपल ग्लोबली. जगभरातील सर्व लोकांसाठीची वर्किंग कंडिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी ही संघटना काम करते. अर्थात तिच्यात कामगारांसाठी येणार आणि अर्थात सर्वांसाठीच येणार. आता ह्या लीग ऑफ नेशन्स काय झाली? अपयशी झाली. दुसरं महायुद्ध रोखू शकली नाही. दुसरं महायुद्ध झालंच, म्हणजे लीग ऑफ नेशन्सची स्थापना मुळातच शांतता आणि सुरक्षिततेसाठी झाली, तरी पण दुसरं महायुद्ध झालेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर परत एक वेगळी संघटना स्थापन करण्याची हालचाली सुरू होणार आहे. त्याचा इतिहास आपण 1941 पासून पाहिला. सेंट जेम्स पॅलेस डिक्लेरेशन पासून कशी सुरुवात झाली त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. 1945 मध्ये कशी युनायटेड नेशन्सची चार्टर अंमलात आली ते पण पाहिलं आपण. सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स पाहिली. मग 1945 मध्ये लीग ऑफ नेशन्सच्या धर्तीवर युनायटेड नेशन्सची काय झाली? स्थापना झाली. आता इथं बघा, एक सिक्वेन्स देतो तुम्हाला. लीग ऑफ नेशन्सच्या अगोदर एक संघटना कार्यरत होती, कॉन्सर्ट ऑफ युरोप. त्यानंतर आली लीग ऑफ नेशन्स 1919 मध्ये व्हर्सायच्या तहानुसार. याची कार्यरत कधी सुरू झाली? 1920 ला कार्य सुरू झालं लीग ऑफ नेशन्सचं. आणि त्यानंतर कोणती आली? युनायटेड नेशन्स 1945 मध्ये आली. 24 ऑक्टोबर 1945 ला स्थापना आहे. आता बघा, 45 ला युनायटेड नेशन्सची स्थापना झाली, त्यामुळे 46 मध्ये काय होणार आहे? लीग ऑफ नेशन्स काम करणं बंद करणार आहे. ऑफिशियली बंद होणार आहे. तशी ती अगोदरच बंद झाली, ऑफिशियली बंद केली 1946 मध्ये. 20 एप्रिल 1946 मध्ये काम बंद झालेलं आहे. आता हे लीग ऑफ नेशन काय करणार आहे? तिची सर्व असेट्स जे असणार आहे, सर्व काही डॉक्युमेंट्स वगैरे असणार आहे, हे ट्रान्सफर करणार आहे युनायटेड नेशन्सकडे. बरोबर. आता एक महत्वाचं वाक्य या ठिकाणी देतो तुम्हा सर्वांना. बघा, एक वाक्य असं आहे, व्हर्सायचा तह झाला पहिल्या महायुद्धानंतर. बरोबर. त्या अंतर्गत 3 गोष्टी कोणत्या झाल्या त्या आपण पाहिल्या. आपण थोडं रिकॉल करून बघा त्या 3 गोष्टी कोणत्या. 3 गोष्टी झाल्या व्हर्सायच्या तहाच्या अंतर्गत, एकदा रिकॉल करून बघा. पहिला तो भाग होता, लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली होती पहिल्या महायुद्धानंतर. ह्या लिडिंग आर्किटेक्ट कोण होते ह्या पहिल्या लीग ऑफ नेशन्सचे? तर हे होते वुड्रो विल्सन. बघा, WW वुड्रो विल्सन युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेंट होते. आणि अर्थातच त्यांनी हे लीग ऑफ नेशन्सच्या स्थापनेत पुढाकार घेतलेला आहे. लिडिंग आर्किटेक्ट म्हणलं जातं त्यांना. त्यामुळे 1919 मध्ये त्यांना काय मिळालेलं आहे? शांततेचा नोबेल मिळालेला आहे वुड्रो विल्सन यांना. आता बघा, युनायटेड नेशन्स 45 मध्ये स्थापन झाली. मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा कुठल्या अगोदर संघटना स्थापन झाल्याच नव्हत्या का? तर इतिहास आहे त्याला. युनायटेड नेशन्सला अर्लियर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आणि बॉडीज आहेत अगोदर. काहीतरी पाहूयात आपण. मग सगळ्यात पहिल्यांदा 1865 मध्ये जाऊयात आपण. बघा, युनिसेफ आपणा सर्वांना माहित असेल, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड.
युनिसेफला 1965 मध्ये शांततेचा नोबेल मिळाला होता. पुढे आपण ती चर्चा करणार आहे, गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या ते पण पाहणार आहोत. सगळ्या गोष्टी रिकॉल कशा करायच्या त्या पुढे पाहणार आहे आपण. मग 1965ला युनिसेफला जर शांततेचा नोबेल मिळाला होता, तर त्याच्या 100 वर्ष अगोदर बघा 1865 मध्ये काय झालं होतं, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झालेली आहे. स्थापनेच्या वेळी अर्थातच त्याचं नाव टेलिग्राफ युनियन असणार आहे, कारण त्यावेळेस टेलिकम्युनिकेशन नव्हतं, त्यावेळेस टेलिग्राफ असणार आहे. स्थापनेच्या वेळेस त्याचं नाव होतं इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियन, आत्ताचं नाव आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. मग इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना कधी आहे, तर ती 1865 मध्ये. पुढे युनायटेड नेशनच्या आपण काही स्पेशलाइज एजन्सी पाहणार आहोत, त्याची स्थापना वर्ष, मुख्यालय कशी लक्षात ठेवायची त्या पण गोष्टी पाहणार आहोत. तुर्तास फक्त आपण काय पाहतोय, आता आपण पाहिलं युनायटेड नेशनची स्थापना झाली बाबा. मग युनायटेड नेशनची स्थापना जर झाली असेल तर त्याच्या अगोदर आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोणकोणत्या संघटना स्थापन झाल्या होत्या, तर 1865 मध्ये झाली होती इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. त्याच्यानंतर 9 वर्षांनी बघा लगेच 1865 नंतर 9 वर्षांनी 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन स्थापन झाली. बघा ही इंटरनॅशनल आहे, ही युनिव्हर्सल आहे. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन आणि ही युनिव्हर्सल पोस्टल युनियन आहे. आता यांची मुख्यालय कशी लक्षात ठेवायची ती पुढे पाहणार आहोत, एकदम सगळा भाग नको, पुढे त्यावरती आपण चर्चा करूयात. 1899 मध्ये बघा, म्हणजे 19व्या शतकाच्या एंडिंगला 1899 मध्ये, एंडिंगच्या 1 वर्ष अगोदर 1899 मध्ये आता काय होणार आहे बघा, इंटरनॅशनल पीस कॉन्फरन्स होणार आहे. मग पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्स स्थापन झाली आंतरराष्ट्रीय पातळीवरती शांतता प्रस्थापित करण्यासाठी. त्याच्याही अगोदर 1899ला इंटरनॅशनल पीस कॉन्फरन्स भरली गेलेली आहे, म्हणजे अगोदरही काहीतरी प्रयत्न झालेले आहेत हे आपल्या लक्षात येते. इंटरनॅशनल पीस कॉन्फरन्स हेग मध्ये भरली होती, नेदरलँड येथे. मग कशासाठी होतं तर जस्ट वाचून घेण्याचा भाग आहे. टू एलॅबोरेट इन्स्ट्रुमेंट फॉर सेटलिंग क्रायसिस पीसफुली, प्रिव्हेंटिंग वॉर्स, युद्ध रोखणे, कोडिफाईंग रूल्स ऑफ वॉरफेअर, बरोबर, वॉरफेअरचे काहीतरी रूल कोडिफाय करायचे, आणि एक कन्व्हेन्शन अडॉप्ट केलं, पॅसिफिक सेटलमेंट ऑफ इंटरनॅशनल डिस्प्युट्स असं त्याला म्हटलं जातं. या इंटरनॅशनल पीस कॉन्फरन्समध्ये पॅसिफिक सेटलमेंट होणार आहे. आणि ह्या इंटरनॅशनल पीस कॉन्फरन्समुळे काय झालं, इसवी सन 1900 मध्ये परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनची स्थापना झाली. म्हणजे पुढे आपण पाहणार आहोत इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, फसायच्या तळानुसार पण एक इंटरनॅशनल कोर्ट स्थापन झालं हेगला, ते पण माहिती आपल्याला, बरोबर. त्याच्याही अगोदर बघा 1902 मध्ये प्रत्यक्षात काय ऑपरेट सुरू झालं, तर परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन. आता हे आर्बिट्रेशन म्हणजे काय भानगड आहे ते पुढे पाहूयात, आपण चर्चा होणारच आहे त्यावरती. सध्या फक्त आपण गोष्टी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया. 1902 मध्ये परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनचे कामकाज सुरू झालेलं आहे. चालेल, पुन्हा एकदा युनायटेड नेशन्सकडे आपण परतूयात. तत्पूर्वी एक थोडं आपण काय करूयात, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात. पहिलाच दिवस असल्यामुळे थोडा माझा घशालाही पण प्रॉब्लेम येतो आज. थोडं आपण कंटिन्यू 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये कंटिन्यू करूयात. खूप काही महत्वाच्या चांगल्या चांगल्या मी ट्रिक्स आता सांगणार आहे, ह्या गोष्टींचा भाग आता चर्चेला येणार आहे, लक्षात घ्या. तर आपण थोडं, चालेल कन्फर्म का 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा का, एकदा कन्फर्म करा, अदरवाईज मग मी कंटिन्यू करतो. चालेल, 5 मिनिटं ब्रेक निश्चित घेऊयात आपण, पण परंतु 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर सर्वजण लगेच या लेक्चरला. चालेल, 5 मिनिटानंतर लगेच कंटिन्यू करा, अदरवाईज कसं आहे मग